ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। शाणच प्रत्यय आपण पाहत आहोत. शानच प्रत्ययामध्ये शानच प्रत्ययाच्या जागी मान लागतो आणि आत्मने पदी धातू असतात. सेव हा जर आपण धातू घेतला सेवमाण पुल्लिंगामध्ये, सेवमाणा स्त्रीलिंगामध्ये, सेवमानम नपुंसकलिंगामध्ये. हा जो शानच प्रत्यय आहे हा विशेषण म्हणून पण चालतो. सातही विभक्त्यांमध्ये चालवायचं प्रयोजनच एवढं आहे की तो विशेषण म्हणून वापरता यायला पाहिजे. अन्यथा सात विभक्त्यांमध्ये चालवायची आवश्यकता नाही. आणि दोन क्रिया एका वेळी होत असतील तर त्यावेळी आपण काय शानच प्रत्यय वापरतो. मग याच्यामध्ये आणि सतीसप्तमीमध्ये काय फरक आहे? तर याच्यामध्ये एक सतीसप्तमीमध्ये एक क्रिया जी असते ती दुसऱ्या क्रियेचं ज्ञान करून देणारी असते, द्योतक असते. पण या ठिकाणी एक क्रिया दुसऱ्या क्रियेची द्योतक नसते. म्हणजे मी जात असताना बोलतो, बोलते ही क्रिया जातोय हे काही दाखवत नाही. पण राम वनात गेल्यानंतर दशरथ मेले किंवा स्वर्गास गेले. मग स्वर्गास जाणं आणि राम वनात जाणं यांच्यामध्ये संबंध आहे. एक क्रिया दुसऱ्याला दाखवते म्हणून सती सप्तमी. आणि जेव्हा क्रियांचा संबंध नसेल त्यावेळी, पण एका वेळी होत असतील त्यावेळी शानच प्रत्यय. अजून एक याच्यातला नियम आपल्याला बघायचा आणि लगेच वाक्यांकडे वळायचे. ते सांगतात की अ, हम्म, आपण आधी बघितलेलं आहे ते उदाहरण सांगतो एक म्हणजे तुम्हाला कळेल. रामः गच्छन् भविष्यती, है का नाही? हम्म. बघितलेलं आहे आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये राम हम्म. जात असेल हम्म. भविष्यामध्ये. हं. तसं हेच वाक्य मी भविष्य काळात सुद्धा बोलू शकतो. याचं मराठीमध्ये लिहितो मी. राम जात असेल, राम विल बी गोइंग. हेच वाक्य मी लृट लकारामध्ये सुद्धा बोलू शकतो. कसं बोलणार? तर या जसं पठ त्याचा शत्रू प्रत्यय बघा. पठ त्याचा शत्रू प्रत्यय काय होतो? पठन. पठाण. हम्म. मग त्याचा शत्रू प्रत्यय ऐका, त्याचा शत्रू प्रत्यय लृट लकारामध्ये, अर्थ तोच, पण तशीही एक बोलायची पद्धत आहे. जसं पठ त्याचं होतं पठिष्यती, बरोबर का नाही? पठ हम्म. पठिष्यती. मग हो. या पठन चा शत्रू प्रत्यय काय होईल? पठिष्यन. गम हो. कमिश. गमिष्यन, अर्थ तोच. जात असेल, वाचत असेल, अशा प्रकारे. वह जाता हुआ होगा. बघा वाक्य बघूया. तेच वाक्य हो, काहीच नाही फरक. राम
गमिष्यन् भविष्यति. अशाही प्रकारे आपल्याला तो वापरता येतो. सांगायचा मुद्दा हा आहे. किंवा रामः पठिष्यन् भविष्यति. राम वाचत असेल. ओके. अर्थ तोच. रामः गच्छन् भविष्यति म्हणा किंवा रामः गमिष्यन् भविष्यति म्हणा. मग तुम्ही हा गमिष्यन काय केलेलं आहे? तुम्ही हा शत्रू प्रत्यय केलाय, पण लृट लकारामध्ये. लृट लकार म्हणजे भविष्यकाळ. ज्याप्रमाणे आपण पठ करायसाठी त्याला इष्य लावतो, पठिष्य. पठिष्य. तसं इथे आपण हम्म. पठन या वर्तमान काळातील शत्रू प्रत्ययाला इष्य लावलं आणि केलं पठिष्यन. रामः गमिष्यन् भविष्यति. राम जात असेल. हा एक मुद्दा ह्याच्यातला राहिला होता. आता आपण पटापट वाक्य सोडवायला घेऊया. हम्म. उस थोडेसे वाक्य कॉम्प्लिकेटेड बरं का, मी बघितले नाहीत पण बघूया. उस बालक ने एक बार पाठ पढ़ा. हम्म. उस बालक ने, सह बालकः एक बार सकृत पाठम अपठत. अपठत साधं हो. वाक्य. वा- हम्म. वाचलं ना. राजकुमारी नदी के पास जा रही है. आता हे साधे वाक्य आहे ना, शत्रू शानच प्रत्ययाचे पुढे घेतलेत त्यांनी. राजकुमारी. राजकुमारीसाठी शब्द काय गेला आता? राजकुमारीच गेलेला आहे. कारण की कुमारी कुमारी, गेलाय, कुमारी. कुमारी गेलाय, तोच आपण त्याला राज काय लावला? हम्म. ऍडजेक्टिव्ह. हम्म. राजकुमारी. राजकुमारी नदी के पास, नदीच्या जवळ. मग आता समीपम हा शब्द आपल्याला गेला होता बघा, किंवा होय. निकषा हा शब्द गेला होता आपल्याला. हम्म. हम्म. मग ते हम्म. समीपम आल्यामुळे नदीचं काय होतं? द्वितीय. समीपम आल्यामुळे द्वितीया होते. नदीम समीपम अ, जा रही है. गच्छ गच्छन् गच्छन्ती ती अस्ति. अस- गच्छन्ती का केलं? राजकुमारी आहे म्हणून. हम्म. रामः नदीम समीपम गच्छन अस्ति. पण राजकुमारी असल्यामुळं गच्छन्ती अस्ति, जात आहे. ओके. नाही समजलं विचारायचंय. कमलिनी वापी में अत्यंत शोभित हो रही है. कमलिनी. कमलिनीसाठी काय शब्द गेलाय? कमलिनीच. मलिनीच आहे. कमलिनी नदी वापी में. तलाव. तालाब म्हणजे तलाव. म्हणजे आपल्याला वापीच वापरायला लागेल. वाप्याम हम्म. नदी, नद्याम. कमलिनी वाप्याम शोभित हो रही है. शोभा, शोभमाना अस्ति. शुभ धातू शोभने, शुभ शोभती. मग ते परस्मै आत्मनेपदातील असल्यामुळे सेव सेवमाना, शुभ शुभमाना. मग कमलिनी स्त्रीलिंग शब्द असल्यामुळे शुभमाना शोभमाना असं झालं. हो. आणि वाप्याम नदी, नद्याम म्हणून वापी, वाप्याम. कमलिनी वाप्याम शोभमाना अस्ति. कमलिनी त्या तळामध्ये शोभून दिसत आहे, शोभत आहे. रानी सखियों के साथ गौरी और सरस्वती की वंदना कर रही है. राणी, अयो राणी, कौमुदी प्राची, राणी, राज्ञी. ठीक आहे, असा शब्द पुढे येईल. यांनी राणी द्यायला पाहिजे होतं. राणी दिलाय का हो? गेला होता. हम्म. तेच सरस्वती. हा महिषी. अगं अगं. केलंय. हो, हा राणी आहे ना. महिषी. म्हैशी दोन अर्थात, एक म्हस आणि एक राणी. म्हैस आणि राणी. महिषी. हम्म,
सखियों के साथ, और सखियों के साथ गौरी और सरस्वती के वंदन, सखियों के साथ सखी भी अनेक हा आहेत. सखी. हम्म. आणि सह, सखी हम्म. भी सह हम्म, सरस्वतीम, गौरी गौरी आणि सरस्वती. गौरीम, सरस्वतीम च वंदमाना अस्ति. बघा, सोपे. कर्म गौरी सरस्वती असल्यामुळे कर्म झालेलं आहे. वंदमाना झालंय कारण की महिषी शब्द आहे, आणि सखी बरोबर विथ म्हणून सखी बिही झालेला आहे. नेक्स्ट. नगरी के चारों ओर रजनी में प्राची, प्रतीची, उदीची और अवाची दिशा में कौमुदी फैल रही है. प्रसरू सरमाना, यो बघायला लागेल हा. नगरी के चारों ओर, पहिलं तर हे करून घेऊ सोपं. हम्म. नगरीम परितः, कारण की चार ओव्हर म्हटलं की परितः, परित. परितः म्हटलं की द्वितीय विभक्ती. नगरीम परितः काय बरं, कौमुदी, रजनी. रजनी कौमुदी में. शेवटचं घेऊया आधी. हम्म. कौमुदी हम्म. फैल रही है. कौमुदी, कौमुदीच, कौमुदी. चांदन. कौमुदी म्हणजे चांदन ना. हा, सृ, सृ धातू, सृजमा, सृजमाना, सृच काय होतंय. हम्म, सुरूचं सर होत असतं खरं तर, टू मूव्ह. अरे बापरे. कृदंत, हे सगळे काय आहेत, कृत प्रत्यय म्हणून त्यांना कृद म्हणतात. तव तू स- शत्रू, स- अं, सरमाणा, ते चालतं माझ्या मगाशी डोक्यात. सरमाणा, कारण की श्रु, प्रसर माना. मग आता एक कौमुदी आहेत का अनेक असतील? अनेक असायला पाहिजेत, बरोबर हम्म. ना. कारण की हो नगरीच्या एक, ओ चांदण आहे हे. हो सर, तुम्ही वरती एक शब्द तो चुकलाय आपला कुठ कौमुदी. कुठला कुठला? आपण चांदोबात लिहिला होता कुठेतरी वर वर. मला वाटतं कालच्या वगैरे असेल मग तो. त्याला चंद्र म्हटलं होतं का? हो. मग हा काय बघा हा म्हटलं? बघा हा बघा मिळाला वरती हा. अजून. हा बघा. ओके ओके. चंद्र, ह्याला काय म्हटलं पाहिजे? चांदणी. चांदणी. चांदणे. चांदणे हा. चांदणे. मग एक वचन घ्यायचं का अनेक? अनेक घ्यावं लागेल ना अनेक. सर. हा. चांदणे. चांदण्या अनेक येतं ना. कौमुद्य चांदण्या. प्रसरमाण कुत्र संती, हे पहिलं करूया आपण, संती. हम्म. नंतर नदीं परितः कौमुद्य रजनी में, रजनी में रजन्याम, रजनी म्हणजे रा, रात्री. रात्री, हा. नदी, नद्याम, हा. नंतर प्राची, प्रचिती और अवाची दिशा में, सगळ्यांची काय होणार, सप्तमी होणार. प्राच्याम, नंतर प्रतीच्याम, प्रतीच्याम, नंतर उदीची, उदीच्याम, आणि शेवटी अवाची. त्यासाठी अवाची म्हणजे काय हो? काय दिलं नाहीये आवाजीला. अवाच्यामच घेऊया आपण. अवाच्याम च प्रसरमाणाः, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, असं आपण समजूया त्याला. ओके. 6.
पाहिजे तर चेक करा आवाज एकदा. नंतर अं, गौरी की वाणी शिव को अच्छी लग रही है. हा. गौरीची वाणी षष्ठी विभक्ती आहे. हम्म. गौर्याः नदी नद्याः गौर्याः वाणी अ, शिवम रोचमाना अस्ति. आवडत आहे त्याला. गौर्य नदी नद्याः गौरी गौर्याः वाणी शिवको अच्छी शिवास आवडते. आवडत आवडत आहे. रोचमाना असती. आता वाणी आणि रोचमानाचा संबंध असल्यामुळे रोचमाना झालं. जेव्हा आपण रोचते वापरू त्यावेळी आपण चतुर्थी विभक्ती करणारे ज्याला आवडतं त्याची, अन्यथा नाही. हम्म. नंतर पार्वती और जानकी पृथ्वी पर बैठी हुई अष्टाध्यायी पढ़ रही है. पार्वती आणि कोण? जानवी. जानकी. पार्वती जानकी च पृथ्वी पर बैठी हुई. पृथिव्याम पृथ्व्याम नदी नद्याम नद्या. पृथ्वी पृथ्व्याम. आता त्यांनी दिलेला आहे, हा थोडासा वेगळा शब्द आहे. आस नावाचा जो धातू आहे त्याचा शानच प्रत्यय हा आसीन असा होतो. ठीक आहे. आणि ह्या दोघी हम्म. असल्यामुळे आसीने. आसीना बघा, पार्वती आसीना पठती. पार्वती बसून वाचत आहे. बरोबर. हम्म. पार्वती पृथिव्याम आसीना पठती. पार्वती पृथ्वीवर बसून वाचत आहे. पण पार्वती आणि जानकी दोघे असल्यामुळे त्या आसीनाचं काय होईल? सीता द्विवचन. सीते. सुपर. हम्म. आणि आसीना आसीने. आसीने अष्टाध्यायीम. आणि काय वाचतायत ते? अष्टाध्यायी. अष्टाध्यायीम पड रही है. मग ते म्हटलेत अधीय शब्द वापरा. अधीयमाने. अष्टाध्यायीम अधीयमाने स्तः. बघा थोडस कॉम्प्लिकेट वाक्य आहे. पार्वती जानकी च पृथिव्याम आसीने अष्टाध्यायी अधीयमाने स्तः. सेवमान सेवमाना सेवमाने. अधीयमाना अधीयमाने. आठवा. दोन असल्यामुळे अधीयमाने. आता पुढे सोपे सोपे आहेत. राम बैठा हुआ था. रामः आसीनः आसीत. बसलेला होता. मग आता आस धातूचा आसमान वगैरे नाही होत. आस आसीन असं होतं. म्हणून आपण इथं आसीना स्त्रीलिंग आपण त्याचं केलं होतं. रामः आसीना आसीनः आसीत. बसलेला होता. हम्म. तू पढ़ रहा था. त्वम पढ़ रहा था. अधीयमानः आसीहि. बघा, त्वम अधीयमानः आपण असं समजतोय जो तू शब्द आपण जो वापरलाय तो पुल्लिंगाला वापरलाय. कारण की पड रहा है म्हटले. स्त्रीलिंग असतं तर पड रही है असं म्हटलं असतं त्यांनी. त्वम असीय अधीयमानः आसीहि. 10. त्यांनी दिलेले आहेत काय वापरायचंय काय नाही पुस्तकामध्ये. वह मांग रहा था. सह याच मानः आसीत.
तो मागत होता. करेक्ट. याच धातू हम्म. पुढे. हम्म. कुमारी सो रही थी. कुमारी सो. शी धातू आहे, या शीचं काय होतंय? हम्म. शयाना. कुमारी शयाना आसीत. हे इरेग्युलर आहे, त्याला मी काय करतो, त्याला स्टार देऊन ठेवतो आत्ताच. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे इरेग्युलर आहे. अजून कुठे गेलं? हा, आसीना. शानच आहेत, पण ओळखायला येणार नाहीत असे शानच आहेत ते. 12. शया शयना आसीत. मग हे आपल्याला कसं कळतं? उदाहरण वाक्यामध्ये बघायचं, त्यांनी दिलेलं असं एकदम जे लगेच कळणारं नाही, क्लिक होणार नाही, ते त्यांनी दिलेलं असतं. त्याच्यामुळे एवढं चिंता नाही. गौरी खाना खा रही थी. गौरी भोजन भुंजाना. भोजन. भुंजाना आसीत. पुन्हा एकदा हा सुद्धा काय आहे? एक इरेग्युलर आहे. भुंजाना आसीत. जेवण. भुंज धातू म्हणजे काय? खाणे असंच आहे. हम्म. नेक्स्ट. प्रभा हस रही थी. आता हसण्यासाठी काय गेलेलं आहे बरं? प्रभा हसण्यासाठी काय गेलेलं आहे आपल्याला? तर पाठीमागचा एक एक का दोन धड्यात गेले ना हसण्यासाठी काहीतरी. हम्म. पाठीमागचं. हसण्यासाठी. हा. बघा बघा. फक्त लपती. नाही, लपती म्हणजे बोलणे. ताई, अंजली ताई, कुठला गेलाय हसण्यासाठी? आत्मनेपदी. हे तर दाखवत. हसला. हसना. तक. नाही. नाही. चालेल, आपण त्याला आपल्या ह्याच्यातच करूया, शतशानस मध्येच, शत्रूमध्ये. प्रभा हसंती. प्रभा हस रही थी आसीत. आपण असं समजूया, त्यांनी आपलं मधीच शत्रू शानच ओळखायसाठी त्यांनी असा प्रश्न विचारला. हसंती आसीत. नंतर, राणी हसती हुई सखी को क्षोभ से देख रही थी. राणी. राज्ञी. हम्म, क्या हो रहा है? हम्म. अरे, एक मिनिट. हे प्रेस झालं का? हम्म. राज्ञी हसती हुई. हसंती. हसती हुई सखी को हसंतीम सखीम. बघा, हसणाऱ्या सखीस शोभ से देख रही थी. क्षोभ से. क्षोभेन ईक्षमाना. त्यांनी दिलेला आहे धातू. हो, मी वेगळेच दाबत होतो. ईक्षमाणा आसीत. मग सर, तुम्ही या शोभेची तृतीया काय केली? शोभेनं
कुठले पण जे एक्सप्रेशन्स आहेत ना, भाव, त्याचे आपण तृतीया करत असतो. सुखेन गच्छामी, दुःखेन गच्छामी, संतोषेन जीवामी, खेदेन शृणोमी, दुःखाने ऐकतो, सुखाने जगतो, नेयेशी तृतीया विभक्ती, क्षोभाने पाहतो, ईक्षमाण आसीत. काय झालंय? 15. हम्म झालं. मैं जब लिख रहा था तब गौरी आई. सती सप्तमी. मई लिखती सती गौरी गच्छत म्हणू शकता. आ गतवती म्हणू शकता. आ गता म्हणू शकता. बघा कळलंय का तिन्ही पण. आगच्छत साधा लंग लकार. आगतवती तव तू प्रत्यय. आगता त प्रत्यय. क्लिअर? हम्म. तीन तीन म्हणू हो. शकताय तुम्ही. मग मई का केलं? सती सप्तमी आहे. कर्त्यामध्ये सप्तमी होते. शत्रू प्रत्ययामध्ये सप्तमी होते. लिखती हा पठती पठत पठंती सारखा आहे का? नाही. ती सप्तमी विभक्ती आहे लिखन या शत्रू प्रत्ययाची. ओके ओके. कळलं नाही अंजली? नाही कळलं का? हो, कळलं कळलं. हम्म. लिखती. जब बालक रो रहा था तब वह दासी आई. बालके रुदित रुदिती सती. बालके रुदिती सती दासी आगता. आता एकच लिहितो. ओके. सर पण आगता तर त प्रत्यय, मग इथं तृतीय व्हायला पाहिजे होती कर्त्याची, नाही झाली. नाही, त्या त प्रत्ययाला काही अपवाद होते, त्याच्यामध्ये गत्यर्थक होते. जाणे येणे ही गती आहे, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर नॉर्मलच प्रथमा विभक्ती राहणार. दासी आगता हे बरोबर आहे. रामः आगतः. नाहीतर सगळ्या त प्रत्ययामध्ये काय होतं? तृतीय विभक्ती होत असते. 17. कुमारी गाय का दूध दुहती है. कुमारी गाम दुहती है. दोग्धी है, हे कसं वाक्य आहे? गाय का दूध दुहती है, हे काय असं नॉर्मल वाक्य आहे. दोग्धी सहजच. दोहन कर रही है असं वगैरे काय सांगितलेलं नाहीये. पुढचं वाक्य बघा अजून काय. दासी रानी से धन मांग रही है. धोती है दुहमाना लिहायचं का? कारण की त्याचा संबंध नाही आवडत काय. बघू एक मिनिट. दुहमाना असं यायला पाहिजे, कारण की मध्येच त्यांनी ते विचारलेलं आहे. दोगती. हम्म दुह धोक्षमाण. बापरे. लिहूया आपण. दोग्धी किंवा काय होतं? धोक्षमाण. धोक्षमाण. कारण की त्यामध्येच विचारायचा संबंध नाही. धोक्षमाना आसीत. कुमारी गाम दोग्धी गाईचं दुहन करते किंवा गाईचं दोहन करत आहे, असं जर आपण घेतलं तर. दासी राणी से धन मांग रही है. दासी राणी से. राणी शब्द कडून गेला. आलं ना, राणीकडून किंवा हा, राणीकडून. महिषी. महिषी. नाही, ह्याला बघा. द्वितीय विभक्तीच येणार. हम्म. महिषीम, कारण की हा द्विकर्मक धातू आहे. इथं आसित नाही ना. दोहमाना अस्ति. कळतंय तुम्हाला? कळलं पाहिजे सगळं. दासी
महिषीं धनम याचमाना असती. महिषीं, तिला मागते. ठीक आहे, तिच्या पासून घेते म्हटलं असं तर आपण पंचमी केली असती. तिच्या सर याच्यात याचे ते नाही येणार. यो यो या हा, मग तेच लिहिलेलं आहे आता. तुम्ही नव्हते त्याला. याच्या माना हा शानच प्रत्यय आहे, तो वापरलेला आहे. अच्छा. ठीक आहे, तुम्ही ते दोन्ही बघा, आजच टाकलेले आहेत मी ते. ठीक. सरस्वती पार्वती से प्रश्न पूछ रही है. सरस्वती पार्वतीम, पार्वतीम प्रश्नम, अ, पृच्छ. नाही पृच्छते येईल ना, ना. आपल्याला शत्रू प्रत्यय करायचे हो. पृच्छ माना. नाही ना, पृच्छ हा धातू. हम्म. अजून गेलाय काय विचारण्यासाठी काही? विचारण्यासाठी. हा बघा ना, परस्मैपदी आपण तो आपण नाही वापरू शकत तसा. ठीक आहे, मग आपण त्याला नॉर्मलच करूया, शत्रू प्रत्यय करूया. पृच्छन्ती अस्ति. ठीक आहे, आपल्याला गेलंय काही विचारण्यासाठी एखादं आत्मनेपदी? नाही आठवत मला. सरस्वती पार्वतीम प्रश्नम पृच्छन्ती अस्ति, याचमाना पृच्छन्ती. अ, पुत्री बकरी को गांव में ले जा रही है. पुत्री अजाम ग्रामम नयंती असती. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो. आपण जे मागे शिकलोय त्याची थोडीशी पडताळणी त्यांनी घेतली. द्विकर्मक धातूंची. बघा, इथून जे द्विकर्मक चालू झाले ते इथं चालूच झाले. घेऊन जाणे हा सुद्धा काय आहे, द्विकर्मक धातू आहे. राम कल प्रातः लिख रहा होगा. लिख राम रहा है. स्व. श्वः हम्म. प्रातः लेखिष्यन् भविष्यति. संतोष दादा, हा सर. लेखिष्यन हम्म. भविष्यती, किंवा तुम्ही लिखन हम्म. भविष्यती असं पण म्हणू शकता. पण त्यांनी सांगितलं आपल्याला या पाठात की तुम्ही शत्रू प्रत्ययाचं पण भविष्य काळातलं रूप बनवू शकता. मग आपण तेच केलं. बनवू शकतो. लिहत असेल. असेल. तू कल घर जा रहा होगा. त्वम श्वः स्व. गृहम गमिष्यन् भविष्यति. भविष्यती. गच्छन भविष्यती पण चाललं असतं, हम्म. गमिष्यन भविष्यती पण चालेल. हम्म. पाप मत कर, नहीं तो बाद में रोएगा, क्योंकि पाप से दुःख होता है. पाप मत कर. पापान मा कुरु. बरोबर, एक नाही हम्म. अनेक घेऊया. पापान मा कुरु, नोचेत बाद में पश्चात रोदिष्यति. का रुदिष्यति आहे? रोदिष्यति. चला रोदिष्यति घेऊया, नंतर बघूया बरोबर आहे का नाही. क्योंकि यतः पाप से दुःख होता है. पापेभ्यः दुःखम, दुःखम भवति. पापान मा कुरु, नोचेत नाहीतर पश्चात रोदिष्यति, नाहीतर नंतर रडशील. का? यतः पापेभ्यः दुःखम भवती, कारण की पापांपासून काय होतं, दुःख होतं. रुद नावाचा धातू, त्याचं भविष्यकाळ रुद, कर्तरी. बघा एवढे त्याचे फॉर्म बनतात. रुद, रोदिष्यती करेक्ट आहे. बघा 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 एकदा. झालं, संपलं. पुढच्या धड्यात जाऊ आपण. हे समजलं? तर सर तो श्व हा, राम
श्व प्राप्त. तर श्व प्रातः श्वचा काय अर्थ होतोय? उद्या. उद्या. असं काय करू? उद्या. श्वः श्वः हम्म, अद्य श्वः हम्म. श्वः श्वः यह. श्यः. तेच चालू आहे माझं आता. ठीक आहे. आपण भेटूया पुढच्या याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारूया. बघूया एकदा.